नमस्कार, मी युगा तशी युगा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आता भरपूर थंडी वाटायला लागली आणि या थंडीत खास एक गुजराती पदार्थ बनवला जातो, तो म्हणजे अडदिया पाक। आणि तो अतिशय गरमी वाढायला किंवा आपल्या शरीरात ताकद यायला असा हेल्दी अशी ती रेसिपी आहे। कशी करतात ते मी तुम्हाला दाखवते। सर्वप्रथम अडदिया पाकला काय घेतात तर उडीद डाळीचं रवाळ पीठ, खास याच्यासाठी दुकानात मिळतं, पण नाही मिळालं तर उडीद डाळ स्वच्छ पुसून घ्या ओल्या कपड्यांनी, जराशी भाजा आणि मग ती मिक्सरवर दळा। दळल्यावर चाळणीने ती रवाळ एकदम बारीक पीठ नाही करायचे। असं हे मी उडदाच्या डाळीचं रवाळ पीठ घेतलंय, हे मी पाव किलो घेतलंय। आता ज्या प्रमाणात आपण घेऊ त्याच प्रमाणात, म्हणजे मी पाव किलोला पाव किलोच गूळ घेतलाय। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तो 300 ग्रॅम चालेल, पाव किलोच तूप लागतं। पण सर्वप्रथम या पिठाला अजून रवाळ करण्यासाठी काय करायचं आहे तर कढई मी तापत ठेवली, त्यात 1 चमचा तूप टाकते। आणि हे पीठ म्हणजे आपल्याला तूप या पिठात मिसळायचं आणि रवाळ करायचं। तर मी ह्या एका भांड्यात घेते तूप तापत ठेवले, त्याच्यात बघितलं तूप तापलंय। आता हेच तूप आपल्याला या पिठात घालायचंय आणि हे छान मिसळून घ्यायचं। आणि याच्यातच दुधाचा 1 थेंब, 1 चमचा दूध इतकं घालायचं आणि हे सगळं पिठाला छान चोळायचं आहे आपल्याला। आधी गरम आहे म्हणून मी आधी चमच्याने घेतलं। आता हे छानपैकी हाताने असं सगळ्या पिठाला लागलं गेलं पाहिजे, असं चोळायचं आहे, म्हणजे तुमचा अडदिया रवाळाने छान होणार, पीठ चांगलं होतं। आता हे असं सगळ्या पिठाला तूप आणि दूध चोळून घेतलंय, गाठी अजिबात नाही ठेवल्यात। आणि ह्याला आता मी 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार, तो पण आपण दुसऱ्या प्रोसेस करू। 10 मिनिटं रेस्ट ठेवेपर्यंत आपण थोडं तूप गरम करून घ्यायचं आणि त्या पाकात घालायला काजू, बदाम, पिस्ते तळून त्याचे तुकडे करून घ्यायचे। तर मी हे सर्वप्रथम तिन्ही एकत्र कढई गरम झाली की करून घेतो। बदाम, काजू आणि पिस्ते हे सगळं छानपैकी त्यात तळून नंतर याचा आपल्याला क्रश करायचं आहे। पातळ करा, तुकडे सुरीने करा, पण गरम केल्यावर त्याचे छान होतात। आणि हे करण्यामागे परत तेच की ह्याच्यात जर ओलावा दमटपणा असेल तो निघून जातो आणि पदार्थ जास्त दिवस टिकतो। शिवाय हे आपण जे घालतो नट्स, हे क्रंची आणि छान लागतात ते खायला। आता हे झाले, हे मी काढून घेते। आता या आपण ड्रायफ्रूट भाजले, आता ह्याच तेलात हा खवा आहे तो छानसा भाजून घ्यायचा आहे। आता आम्ही खवा पण किती घेतलाय, बारीक गॅसवर भाजायचं आहे। पाव किलोला मी पाव किलो खवा घेतलेला आहे। आता जर तुमच्याकडे खवा नसेल तर खवा कसा करायचा याची क्लिप मी टाकलेली आहे, ती तुम्ही पाहून घरच्या घरी खवा करता येतो, त्याप्रमाणे करा। आता हा छान तेल तूप सुटेपर्यंत भाजायचं आहे आणि मग खवा आपल्याला काढून घ्यायचा आहे। खवा पण आपण भाजून घेतला आहे, खव्याने तूप सोडलेलं आहे। हेही भाजून घेण्याचा अर्थ म्हणजे त्याचा कुबट वास येऊ नये आणि पदार्थ जास्तीत जास्त टिकावा। हे मी आता काढून घेते खवा पण। आपल्याला याच्यात घालायला हा मी डिंक घेतलाय पाव कप, हा मी मिक्सरला फिरवून घेते आणि याचे तुकडे करून घेते, तोपर्यंत आपलं पीठ मुरतं आहे। आता सर्वप्रथम कढईत मी तूप तूप तापायला ठेवलं।
हे जे पीठ आपण दूध आणि तुपाचा हपका मारून दाबून ठेवलेलं ते मी एकदा हाताने कुस्करून परत चाळून घेतलं. कारण काय, कधी कधी दुधाच्या अशा गाठी राहू शकतात आणि मग त्या गाठी राहिल्या तर मग खातानाही त्या तशाच. आपण आता ह्याला भाजून घ्यायचं ह्या पिठाला. आणि ते आता मी तूप तापलं की हे छानसं खमंग अगदी गुलाबी रंग होईपर्यंत मंद गॅसवर आपल्याला भाजायचे. तर आता हे मी आधी भाजून घेते. आता हे भाजून घेते. एकदम गुलबट रंगाचं होऊ दे. जसं आपण बेसन पीठ भाजतो जवळजवळ 15 ते 20 मिनिटं आपल्याला याला भाजायला लागेल. कारण आपण आधी भाजून हे पीठ दळलेलं आहे. जर दुकानातनं तुम्ही रेडीमेड आणलं असेल तर कदाचित कमी जास्तही वेळ होईल. मंद गॅसवर ह्याला आता मी भाजायचं आहे. मी भाजून झालं की 10 मिनिटं झालं आहे आणि आपलं अर्धं भाजत आलं आहे. आता अशा वेळेला काय करायचं, ही डिंकाची मी जी पावडर केली आहे ना ती पण यात टाकून छान परतून घ्यायचं आहे. अशीही तुम्ही तळून कुटून घालू शकता, पण ती ह्याच्यात म्हणजे अख्खी तळलेली तुकडे राहिले त्याच्यापेक्षा ही पावडर ह्याच्यावर छान भाजली जाणार. आणि आता परत ह्याला छान तूप सुटेपर्यंत हे जसं जसं भाजत येतं आहे तसं हलकं पीठ होतं आणि तूप सुटायला लागतं. आता आपण डिंक घातला आहे त्याच्यासकट हे भाजून घेऊ. ते मी घेते. अजून 10 मिनिटं भाजायला लागतील आपल्याला. मिनिटात बघितलं तुम्ही अजून ब्राऊन रंग यायला सुरुवात झाली. आता याच्यात हा खवा टाकायचा आहे जो आपण आधीच भाजून घेतलाय. तोही ह्यात टाकून चांगला मिसळून एकत्र परतून घ्यायचं आहे. हे बघा, हे छान भाजलं गेलंय आणि अजून त्याच्या गरमीने भाजलं जाणार. तूप बाजूला सुटलंय. आता हे खाली उतरवते. आता मी दुसरी कढई तापत ठेवली आहे आणि याच्यात हे राहिलेलं तूप टाकायचं. आणि हा जो गूळ घेतलाय मी आता 250ला 250 ग्रॅम घेतला, पण 300 ग्रॅम घेतला तरी चालतो. या तुपात हा गूळ वितळेपर्यंत आपल्याला पाक नाही करायचा आहे. पाक केला तर आपला ही बर्फी कडक होईल. ह्याला वितळेपर्यंतच हलवायचं आहे गूळ आणि तूप. आणि तोपर्यंत मी ज्या ट्रेमध्ये लावायचं आहे त्याला तूप लावून मी ग्रीस करून घेते. उतरवल्या ह्याच्यात हे ड्रायफ्रूट थोडे वरून गार्निशला ठेवलेत आणि बाकीचे घालायचे. त्याच्यानंतर 2 मोठे चमचे मी सुके खोबरं घेतले ते घालायचे. गूळ आपला आता हा वितळला गेला आणि हे जे 1-2 कडे ते गरमीत वितळले जाणार. तर मी पहिला गॅस बंद करते सगळा. आणि आता हे गूळ पूर्ण वितळून घ्यायचं आहे. ह्या गरमीत तो वितळणार. आणि तोपर्यंत आपल्या ह्याच्यात खोबरं टाकलेलंच आहे. ही अडदिया मसाला आहे तो मी यात 2-3 चमचे टाकते. आता अडदिया मसाला म्हणजे ह्याच्यात काय आहे तर सुंठ पावडर, काळी मिरी, सफेद मिरी, दालचिनी, लेडी पिंपळी, पुन्हा गंटोला, असे विविध जायफळ, वेलची, असे विविध प्रकारांची पावडर आहे. ती ह्याच्यात टाकायची. ती तुम्ही घरी केली तरी चालेल, नाहीतर मग विकत मिळते. आणि आता हे सगळं मिश्रण झाल्यावर हा गूळ वितळलेला याच्यात ओतायचा आपल्याला. आता ह्या सगळं मिश्रण आपण या कढईत घेतलंय आणि त्यात हा वितळलेला गूळ हा याच्यात टाकून द्यायचा.
आणि आता हे छान एकजीव करायचं आहे. या मिश्रणात आपला गूळ मिक्स झाल्यावर हे ट्रेमध्ये आपल्याला ओतायचं आहे. आणि ह्याला आता सेट करायला ठेवायचं आहे. ही गार झाले की आपल्याला ह्याच्या वड्या पाडायच्या. साधारण अर्धा तासाने आपण आधी वड्या पाडू, पण एक ते दीड तासात गार झालं की हे आपल्याला कशी दिसते ती घ्या. आता या पाकात तुम्ही म्हणाल हे एवढं तूप, या अर्ध्या पाकाला असं तूप लागतंच. असं सेट झाल्यावर आता आपण थोडे गार्निशिंगचे ड्रायफ्रूट हे ठेवलेली आहे, ती परत ह्याच्यावर टाकायची. आपला अर्धिया पाक झालाय. मी गार झाल्यावर तुम्हाला वड्या गार झाले 2 तास ठेवलं. मध्ये मी 1 तासाने ह्याला चिरा देऊन म्हणजे वडी पडायला त्याचं लाईनअप देऊन ठेवलं. आता ह्या आपण काढून दाखवते वडी कशी होती. वडी आपली सुरेख झालेली आहे. अशा 2 तास गार झाल्यावर या वड्या तयार होतात. आता मी सगळ्या काढून घेते. तुम्हाला ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा आणि मला तुमच्या कमेंट्सद्वारे कळवा. अशाच माझ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या रेसिपीला अजून ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जरूर करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.